मित्र मैत्रिणींनो, राज्यसेवा पूर्व परीक्षा ही जर आपण विचार केला तर राज्यसेवा पूर्व परीक्षेमध्ये सीसॅट म्हणजे सिव्हिल सर्व्हिसेस ॲप्टिट्यूड टेस्ट, नागरी सेवा अभियोग्यता चाचणी याचं इतकं जास्त महत्व आहे, इतकं अनन्यसाधारण महत्व आहे की लिटरली सीसॅट हा गेम चेंजरच होऊन बसलाय. का, कसा, चला आपण थोडक्यात समजून घेऊया. जर आपल्याला समजून घ्यायचं असेल सीसॅट हा खरंच डिसाइडर आहे, है ना, निर्णायक भूमिका निभावणार आहे, तर आपल्याला त्याचं जे आहे म्हणजे हा जो पेपर 2 आहे त्या पेपर 2 चं कंपॅरिझन करावं लागेल पेपर 1 मध्ये. तर आपण कंपॅरिझन करूया. चला बघूया आपण. राज्यसेवा पूर्व परीक्षेचा जर आपण पॅटर्न बघितला तर आपल्याला असं दिसतंय मित्रांनो, बघा 2 पेपर्स आहेत, अनिवार्य आहेत, है ना, 2 पेपर्स अनिवार्य, पेपर 1 आणि पेपर 2, है ना. हा पेपर 2 म्हणजे आपला जो आहे तो काय झालेला आहे, पेपर 2 म्हणजे आपला झालेला आहे सीसॅट. हा जो पेपर आहे हा सीसॅट आहे, सिव्हिल सर्व्हिसेस ॲप्टिट्यूड टेस्ट. आणि हा जो पहिला पेपर आहे हा आहे जनरल स्टडी, सामान्य अध्ययन. परंतु तुम्हाला नोटिफिकेशन मध्ये पेपर 1 पेपर 2 असंच दिलेलं आहे. आपण याचा संख्यात्मक विचार करूया मित्रांनो, है ना. बघा एकूण प्रश्न जर बघितले आपण पेपर 1 मध्ये, एकूण प्रश्न जे आहेत ते एकूण प्रश्न पेपर 1 मध्ये येतात, टोटल किती येतात तर आपल्याला दिसतंय 100. पेपर 2 मध्ये किती येतात तर आपल्याला दिसतंय 80. म्हणजेच काय आपल्याला दिसतंय, याच्यापेक्षा कमी प्रश्न इथे सोडवावे लागतात. म्हणजे इथे 20 चा गेन झाला, 20 प्रश्नाचा गेन झाला, बरोबर आहे. गंमत बघा मित्रांनो की हा दोन्ही पेपरला जर कालावधी बघितला, वेळ बघितला तर आपल्याला दिसतंय दोन्ही पेपरसाठी वेळ जो आहे हा आहे 2 आवर्स 120 मिनिटे. हा दोन्ही पेपरला आहे. हा दोन्ही पेपरला जर 120 मिनिटे सारखा सारखाच आहे, याला 120 याला 120, प्रश्न मात्र इथे 100 इथे 80, म्हणजे याला वेळ अधिक मिळालेला आहे आणि प्रश्न संख्या कमी झाली, बरोबर आहे. दोन्ही अनिवार्य आहेत. आता आपण बघून घेऊया की हे जरी प्रश्न असे आहेत वेगवेगळे आहेत तर मग त्याचा प्रत्येक प्रश्नाचा गुणांक सुद्धा वेगळा आहे का, म्हणजे 100 चा गुणांक अधिक आहे का, 80 चा गुणांक अधिक कमी आहे का. तर आपल्याला असं दिसतंय की पहिल्या पेपरमध्ये प्रतिप्रश्न एव्हरी क्वेश्चन, है ना, प्रत्येक प्रश्नाला जो गुणांक आहे म्हणजे व्हॅल्यू आहे, वेटेज आहे ते आहे 2 चं व्हॅल्यू आहे. एका प्रश्नाला किती गुण, एका प्रश्नाला 2 गुण, 2 मार्क्स. आणि इथे मात्र एका प्रश्नाला 2.5 मार्क्स. आता जर आपण गणित केलं तर आपल्याला इथे दिसतात इथे 200 मार्क्स आणि इथे पण 200 मार्क्स. म्हणजेच आपल्याला काय दिसतं, टोटल जर आपण व्हॅल्यू बघितली तर टोटल व्हॅल्यू मध्ये दोन्ही पेपर समसमान आहेत आणि दोन्ही अनिवार्य आहेत. म्हणजेच दोघांची पॅरिटी सारखी आहे, इक्वल आहेत. परंतु गुणांकाच्या बाबतीत, व्हॅल्यूच्या बाबतीत, प्रत्येक प्रश्नांच्या व्हॅल्यूच्या बाबतीत जर बघितलं तर आपल्याला असं दिसतंय की हा जो आहे पेपर 2, हा पेपर 2 ला आपल्याला काय दिसतं 0.5 हा प्रतिप्रश्नाला ऍडिशन झालेला आहे. आता आपल्याकडे आपण सगळे स्पर्धक आहोत आणि सर्व स्पर्धक काही आउट ऑफ सोडवणार नाही आहे इथले 100 प्रश्न आणि इथले 80, बरोबर आहे. असं जर आयडियल काही असतं तर मग मात्र समजलं असतं की ठीक आहे वेटेजचा काही फरक नाही. पण आता निर्णायक कसा आहे की ते प्रश्न कमी, वेटेज जास्त, मूल्य मात्र सारखं. आणि त्याच्यामुळे जर आपण अधिकाधिक प्रश्न याचे सोडवू शकलो तर आपले मार्क्स जे आहे ते वाढण्याची शक्यता पूर्णपणे आहे. आता पुन्हा जर पुढे बघितलं तर आपल्याला काय दिसतं मित्रांनो, वजाती पद्धती आहे, निगेटिव्ह मार्किंग आहे. निगेटिव्ह मार्किंग मध्ये काय केलंय, दोघांना पॅरिटी ठेवला आहे, सारखं ठेवलेलं आहे, है ना. म्हणजे इथे 3 प्रश्न चुकले की एका प्रश्नाचं जे व्हॅल्यू आहे म्हणजे 2 मार्क्स ते मायनस होणार. इथे काय होणार आहे
तर इथे सुद्धा तसंच होणार आहे. म्हणजेच काय, इथे सेकंड पेपरला जेवढा ऍडव्हान्टेज आहे तेवढा रिस्क पण आहे, है ना. इथे धोका तेवढाच आहे. तर हा धोका आहे, परंतु ऍडिशन जर आपण व्हॅल्यू ऍडिशन बघितलं तर त्याचा फायदा पण तेवढाच आहे. आता हा धोका कितपत आहे, हा खूपच जास्त आहे का, म्हणजे पेपर पहिल्यासारखा धोका आहे का, तर हे आपण पुढच्या याच्यात समजून घेऊया की पेपरामध्ये धोका कितपत आहे निगेटिव्ह मार्किंग मध्ये. चला बघूया. बघा मित्रांनो, दुसऱ्या याच्यात जर आपण बघितलं तर आपल्याला सिलेबसचा अभ्यास करावा लागेल. यांचा अभ्यासक्रम कसा आहे बघा. पेपर 1 मधला सिलेबस काय दिसतंय, 1 2 3 4 5 6 7 विषय आहेत. आणि पेपर 2 मध्ये कॉम्प्रेन्शन, मॅथ्स, रिझनिंग, डिसिजन मेकिंग 4 विषय आहेत, बरोबर आहे. इथले विषय घटक जे आहेत ते 7 आणि इथले विषय घटक हे 4. म्हणजेच काय, विषय घटक इथे पेपर 1 मध्ये संख्या अधिक आहे. संख्यात्मक याचा जर सिलेबस वाईज विचार केला तर पेपर 1 ला मेहनत जास्त घ्यायची आहे, पेपर 2 ला मेहनत कमी घ्यायची आहे, है ना. म्हणजेच काय आपल्याला दिसतंय की पेपर 2 ला सहज रीतीने आपल्याला कमी मेहनतीत अधिक मार्क्स घेता येतात. इकडे अजून बघा, जर आपण सिलेबस वाईज काही क्वालिटेटिव्ह आस्पेक्ट जर बघितले तर करंट इव्हेंट आहे, हिस्ट्री आहे, जिओग्राफी, इकॉनॉमी, कॉन्स्टिट्यूशन, एन्व्हायरमेंटल इश्यूज आणि जनरल सायन्स. आता करंट इव्हेंट म्हणजे काही विचारणार 1 वर्षातलं, म्हणजे खूप अफाट झालं, भरपूर वाचायचं आहे. इतिहासामध्येही आपल्याला एन्शियंट, मिडिव्हल, मॉडर्न हे भरपूर वाचायचं आहे. चिकार कुठल्या पुस्तकातून विचारतील हे पण गॅरंटी नाही. पण मित्रांनो असं सांगा, गणितामध्ये सपोज टू बी एक टाइम अँड डिस्टन्सचा आलाय गणित, तर याच्यासाठी काय 10 पुस्तकात 10 वेगवेगळे फॉर्म्युले आहेत का, नाही. म्हणजेच काय, एक फिक्स्ड पॅटर्न जो आहे, हा फिक्स्ड पॅटर्न तुम्हाला पेपर 2 ला मिळणार. एक जर तुम्ही एकदा ते टेक्निक आली, एकदा एक सूत्र समजलं, त्याची स्पीड आली, सर्व आलं की बस याच्यामध्ये जमणार तुम्हाला. ओके, इथे मात्र तसं नाही पेपर 1 मध्ये. म्हणजे जर आपण क्वालिटेटिव्ह आस्पेक्टने जर बघितलं तर पेपर 1 जो आहे याच्यामध्ये मेहनत भरपूर लागते आणि पेपर 2 मध्ये मेहनत कमी. आणि जर मूल्यांकाच्या बाबतीत विचार केला, व्हॅल्यूच्या बाबतीत विचार केला तर पर प्रश्न जे आहेत पेपर 2 मध्ये व्हॅल्यू ऍडिशन अधिक आहे. आणि म्हणूनच मित्रांनो आपल्याला काय दिसतंय, म्हणूनच सीसॅट जो आहे हा निर्णायक आहे. आणि एमपीएससी पूर्व परीक्षा जी आहे त्या पूर्व परीक्षेचा तो हुकमाचा एक्का आहे ना. 3 पत्ती तुम्हाला ठाऊक असेल, बस 3 एक्का, काही चिंताच नाही. काय आहे 3 एक्का बघा. राज्य सेवा पूर्व परीक्षेच्या मूल्यांकनाकरिता दोन्ही पेपर्सचे गुण गृहीत धरल्या जातात, है ना. म्हणजे पहिल्या पेपरचे 200, दुसऱ्या पेपरचे 200, म्हणजे 400 मधून. म्हणजेच काय आपल्याला असं दिसतंय की सेकंड पेपर हा इक्वली इम्पॉर्टंट झाला. दुसऱ्या याच्यात जर बघितलं तर पेपर 1 पेक्षा या पेपर मधील प्रति प्रश्नाला अधिक भाव आहे, अधिक वेटेज आहे, बरोबर आहे. कितीचं वेटेज आहे, 0.5चं, म्हणजे हा एक बेनिफिट झाला. आणि पेपर 1 पेक्षा या पेपर मध्ये फारच थोडा आणि निश्चित अभ्यासक्रम आहे, याने भाई मेहनत कम है ना, मेहनत जी है ना, मेहनत कम हो गई. म्हणजेच काय, तर आम्हाला असं दिसतंय भाई ये सीसैट जो है ये कम दाम में है ना भरपूर रोशनी कर देता है. कम दाम में भरपूर रोशनी, है ना, कम में बम आपण असं म्हणतोय, तशा प्रकारचा सीसॅट आहे. आणि म्हणून मित्रांनो बघा, जे काही एमपीएससी प्रीला पास होतात त्यांच्यामध्ये याचं कॉन्ट्रीब्युशन भरपूर जास्त राहतंय. म्हणजेच काय मित्रांनो की आपल्याला याच्यावर खूप जास्त लक्ष द्यायचं आहे, निग्लेक्ट करता येणार नाही. चला आता आपण समजून घेऊया की याची काय आवश्यकता आहे. तर एक प्रशासकीय अधिकारी जे आहे त्या प्रशासकीय अधिकाऱ्यामध्ये कोणते गुण असणं आवश्यक आहे, त्या आधारावर सीसॅटचं महत्व प्रिलिमला आहे. म्हणजे सीसॅट कशाला टाकलाय उगाच ते आपल्याला तपासता येईल. बघा, शासकीय दस्तावेज आकलन तत्परता. एक ऑफिसर जो असतो त्याच्याकडे खूप गट्टे, बघा हा ऑफिसर दिसतोय खूप गट्टे पडलेले आहेत आणि कसा स्माइलिंग याच्यामध्ये मस्त पैकी तो काम करताना दिसतोय. असं स्माइलिंग करावं लागतं मित्रांनो जेव्हा तुम्ही ऑफिसर बनाल ना, तर अत्यंत क्रिटिकल कंडिशन मध्ये एव्हर स्माइल मॅन है ना, कारण आपण काय बनणार आहोत, शासकीय नौकर, मस्त पैकी सेवा द्यायची आहे.
आणि चांगली सेवा नाही दिली की मग अडचण येते है ना. आणि सेवक कसा असाला की नेहमी तत्परतेने काम करणारा पण एव्हर स्माइल. तर आता एव्हर स्माइल साठी काय आवश्यकता आहे? पहिलं तर आकलन क्षमता छान पाहिजे. खूप सारे डॉक्युमेंट असतात, त्याला फटफट 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 चाळून है ना त्याच्यावर निर्णय घेता आला पाहिजे. निर्णय घ्यायला त्याला आकलन तर झालं पाहिजे, तर जलद गतीनं आकलन झालं पाहिजे. ओके, तर म्हणजेच काय, त्याचं कॉम्प्रिहेंडिंग एलिमेंट जे आहे ते असलं पाहिजे. दुसरं, वेळेच्या आणि संसाधनाचा योग्य व्यवस्थापन करता आलं पाहिजे है ना. वेळ आणि हे म्हणजे त्याचा कॅल्क्युलेटिव्ह माइंड असला पाहिजे. बरोबर आहे, कॅल्क्युलेटिव्ह माइंड असेल तर तो फटफट फटफट निर्णय. इथे त्याची कॉम्प्रिहेंडिंग ॲबिलिटी असेल है ना, तर त्याचं आकलन जलद गतीने आकलन क्षमता असली पाहिजे. त्याच्यानंतर तिसरं आहे की एवढ्या अडचणी असतात ऑफिसरला की विचारू नका. इतना प्रेशर तितना प्रेशर, सगळे प्रेशर्स. आणि ह्या सगळ्या अडचणी म्हणजे डिमांड तर खूप राहते है ना. ही डिमांड ती डिमांड, लोक हजार येतात. आणि प्रशासकीय अधिकाऱ्याकडे काय तर सगळ्या सोयींची बोंबाबोंब है ना. म्हणजे अत्यंत वाईट परिस्थिती, अत्यंत म्हणजे ज्याला आपण म्हणतो संसाधन अत्यंत कमी असतानाही त्याला अत्यंत अधिकाधिक इफिशियंट लेवलवर काम करावे लागतं. मग त्यासाठी त्याला योग्य निर्णय घ्यावा लागतो ह्या अडचणींमध्ये. म्हणजेच त्याची डिसिजन मेकिंग ॲबिलिटी ही छान असली पाहिजे, निर्णायक असली पाहिजे. ह्या 3 गोष्टींची आवश्यकता आहे. मग 3 गोष्टींची आवश्यकता आहे, तर आपल्याला दिसतंय CSAT हे अत्यंत महत्वाचं आहे. मग आता मित्रांनो, ही जी आहे ह्या टेस्ट बघा याच्यामधून दिसेल. CSATची थोडीशी सिलेबसची तोंडओळख मी इथे करून देतो. नोटिफिकेशन मध्ये जे सिलेबस दिलेला आहे तोच मी जशान तसा इथे घेतलाय. बघा इंग्रजीमध्ये आहे, कॉम्प्रेन्शन, इंटरपर्सनल स्किल्स इन्क्लुडिंग कम्युनिकेशन स्किल्स, लॉजिकल रिझनिंग अँड अनालिटिकल ॲबिलिटी, डिसिजन मेकिंग अँड प्रॉब्लेम सॉल्विंग, जनरल मेंटल ॲबिलिटी, बेसिक न्यूमरसी, डाटा इंटरप्रिटेशन, मराठी आणि इंग्लिश लँग्वेज कॉम्प्रेन्शन स्किल. ओके, आता बघूया आपण की एक्झॅक्ट याचं जर रिक्लासिफिकेशन केलं तर कसं आहे. ह्या सर्वांचं मी रिक्लासिफिकेशन करून देतो तुम्हाला. बघा रिक्लासिफिकेशन केलं तर आपल्याला काय दिसतंय, 4 टप्पे दिसत आहेत फक्त. एक आहे कॉम्प्रेन्शन आकलन, दुसरा आहे मॅथ्स ज्याला बेसिक न्यूमरसी म्हणतो, तिसरं डिसिजन मेकिंग अँड प्रॉब्लेम सॉल्विंग सॉफ्ट स्किल वगैरे त्याच्यात टाकता येईल, आणि चौथा आहे रिझनिंग, त्याच्या अनालिटिकल रिझनिंग वगैरे हे सर्व आलं. हे 4च जे आहेत मित्रांनो, हे 4च बाबी आपल्याला करायच्या आहेत. इथे 2 प्रकारचे कॉम्प्रेन्शन दिले आहेत, रेग्युलर कॉम्प्रेन्शन आणि लँग्वेज कॉम्प्रेन्शन. इथे बेसिक न्यूमरसी आणि डाटा इंटरप्रिटेशन आलं. इथे सॉफ्ट स्किल है ना, त्याच्यानंतर डिसिजन मेकिंग अँड प्रॉब्लेम सॉल्विंग आलं, आणि इथे जनरल मेंटल ॲबिलिटी रिझनिंगचं जे आहे ते आलं. म्हणजेच आपल्याला रिक्लासिफिकेशन केलं तर 4च भाग आपल्याला पाहायचे आहेत. म्हणजे सिलेबस जे आहे तो बराच सिंक्रोनाइज आपल्याला करता येतो. फारच कमी सिलेबस आपल्याला कव्हर करायचा आहे. खूप जास्त आपल्याला याच्यामध्ये मेहनत घ्यायची नाही. इन जनरल जर बघितलं तर आपण क्लासिफिकेशन करताना बघितलं तर पेपर्समध्ये सहसा एक 50च्या जवळपास याच्यामध्ये प्रश्न येतात कॉम्प्रेन्शनचे. मॅथ्सचे एक अराउंड 10च्या जवळपास प्रश्न येतात. रिझनिंगचे एक अराउंड 15च्या जवळपास प्रश्न येतात, आणि उरले सुरले 5च्या जवळपास प्रश्न जे आहेत ते डिसिजन मेकिंग आणि प्रॉब्लेम सॉल्विंगचे येतात. तर असं इन जनरल ढोबळमानाने आपल्याला दिसतंय. म्हणजे आपल्याला जर अभ्यास करताना याचा सुद्धा विचार करायचा. मग आता याच्यामधून बघायचं आपलं की कोणामध्ये काय, कुठली शक्ती जास्त आहे, कुठली शक्ती कमी आहे, कोणाचं कॉम्प्रेन्शन चांगलं जमत असेल, कोणाचं मॅथ्स, कोणाचं रिझनिंग असेल, तर कोणाचं डिसिजन मेकिंग असेल. याला फक्त आपल्याला बॅलन्स करायचं आहे है ना. जे जमत नसेल त्याला थोडंसं पुशअप करायचं आहे, हलकंसं पुशअप करायचं आहे, जास्त पुशअप नाही. जास्त पुशअप मारले की माहित आहे काय प्रॉब्लेम होतो, मग सगळे मसल्स अडकून जातात आणि जे काय आहे ते सगळं वाया जातं. ओके, त्याच्यामुळे आपल्याला आवश्यक तेवढंच पुशअप मारायचे आहेत, जे जमत नाही त्याच्या बाबतीत, आणि जे जमतंय त्याला मस्त छानपैकी टिकवून ठेवायचं. ओके, आता बघूया रिक्लासिफिकेशन केल्यानंतर आपल्याला जे हे आहे याच्यामध्ये सिलेबस जर लक्षात घेतला तर आपल्याला काय दिसतंय. ह्या सगळ्या सिलेबसचा जर निचोड काढायला गेला तर काय अपेक्षित आहे है ना. बघूया आवश्यकता कशाची आहे, तर आपल्याला असं दिसतंय की ऍप्टिट्यूड असा एक शब्द आपल्याला आलेला आहे. ऍप्टिट्यूड म्हणजे काय, मराठीत समजून घेऊया तर अभियोग्यता असा शब्द वापरलाय.
याचा अर्थ काय, एक सिंपल याच्यामध्ये समजून घेऊया. तर आपल्याला असं दिसतंय, व्यक्तीचा जो आहे, व्यक्तीचा नैसर्गिक कल असा शब्द वापरलाय. शब्द लक्षात घ्या, नैसर्गिक कल म्हणजेच काय मित्रांनो, एक ह्युमन बिंगची नॅचरल ॲबिलिटी चेक करत आहेत. नॅचरल है ना, आणि नॅचरल ॲबिलिटी चेक करत आहे. आम्ही काय करतोय, आम्ही करतोय टेस्ट सिरीज. बरोबर आहे. आम्ही मस्त मॉक टेस्ट लावतो. केव्हा, परीक्षेच्या 2 महिन्या अगोदर. अरे बाबा, ही नैसर्गिक बाब आहे, तर निसर्गता म्हणजे अंगीकृत आपल्यामध्ये कशी होणार आहे. वेळेवर टेस्ट सिरीज दिल्यावर काय लावली मी, 100ची टेस्ट सिरीज, आणि 100ची टेस्ट सिरीज लावली आणि परीक्षेमध्ये याच्या भरोशावर जातो आणि रिझल्टच्या सगळ्या बोंबाबोंब है ना. सर्व परीक्षेत तोंड घाशी आपण पडतो मित्रांनो, आणि मग म्हणतो रिझल्ट येत नाही, रिझल्ट येत नाही है ना. तर काय आवश्यकता आहे स्पर्धकांना, बघूया. तर स्पर्धकांना काही बाबी जी आहे सवयी त्या अंगीकृत करायच्या आहेत. ह्या सवयी आहेत मित्रांनो. सीसॅट हा पेपर जो आहे हा सवयीशी, हॅबिटशी घेणं देणं आहे. तुमचं मेंटल हॅबिट्स काय आहेत, कुठल्या मेंटल हॅबिट्स कुठल्या आहेत, कुठल्या आहेत बघूयात. आपल्याला दिसेल 3 सवयींची आवश्यकता आहे. बघा, एक आहे निरंतर वाचनाची सवय. आपल्याला निरंतर वाचनाची सवय असली पाहिजे. सोबत अवांतर वाचनाची सवय असली पाहिजे, कारण तो गुण एक सक्सेसफुल ऑफिसरच्या अंगी असला पाहिजे. दुसरं, कॅल्क्युलेटिव्ह माइंड म्हणून मॅथ्स आणि रिझनिंग मध्ये मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे, इंटरेस्ट डेव्हलप करायचा आहे. काही आमच्या मित्रमैत्रिणींना लईच फोबिया असतो मॅथ्सचा, रिझनिंगचा खूपच फोबिया असतो है ना. तर तो असेल, पण अत्यंत सोपे सोपे प्रश्न असतात मित्रांनो. कठीण प्रश्नाकडे लक्ष देऊ नका ना, सोपे आहेत त्यापैकी. तुम्हाला सांगितलं ना, 80च्या 80 प्रश्न जे आहेत ते 80च्या 80 प्रश्न सोडवायचे आहेत का, पीएचडी करायची आहे का आपल्याला, नाही ना. आपल्याला पास व्हायचं आहे. मग त्या याच्याने जेवढ्या आवश्यक मॅथ्स आणि रिझनिंग आहेत, सोपे सोपे आहेत, तेवढ्याची प्रॅक्टिस करा. थोडासा इंटरेस्ट डेव्हलप करा है ना. आता मोठे झाला, ते 10वी मध्ये राहिला नाहीत तुम्ही की बा मला भीती वाटते, भीती वाटते. आता भीती काढून घ्यायची. ऑफिसर भीती लागते, भीती लागते म्हणाल तर कसं होईल. तर त्याच्यामुळे एक इंटरेस्ट डेव्हलप करावा लागेल. करता क्या ना मरता क्या है ना, करावा लागेल ना तो इंटरेस्ट डेव्हलप करायचा, नाहीतर मग है ना. आणि तिसरं आहे सातत्याने रॅशनल लॉजिकल माइंड यूज करायचा मित्रांनो. रॅशनल लॉजिकल, कुठली एखादी बाब असली तर त्याची तर्कसंगत विचार वापरायचा, डोकं वापरायचा प्रयत्न करायचा. आपोआप तुम्हाला पहिल्या याच्याने जर कॉम्प्रेन्शन तुमचं बनेल छान, दुसऱ्या याच्याने मॅथ्स आणि रिझनिंग छान बनेल, आणि तिसऱ्या याच्याने तुमचं डिसिजन मेकिंग बनेल, आणि ह्या पेपरामध्ये अधिक गुण जे आहेत हे तुम्हाला घेता येईल. आणि मित्रांनो बघा, एक यशाचा मूलमंत्र काय राहणार आहे एमपीएससी मध्ये जर तुम्हाला रिझल्ट घ्यायचा आहे तर, एकदम सोपा मंत्र आहे मित्रांनो, जगजाहीर मंत्र आहे. त्याला दुसरा पर्यायच नाही, तो म्हणजे प्रॅक्टिस. प्रॅक्टिस आणि निव्वळ निखळ प्रामाणिकच प्रॅक्टिस. प्रामाणिक हा शब्द वापरतो मित्रांनो. प्रॅक्टिस शिवाय दुसरा उपाय नाही. शॉर्टकटच्या नादात पडू नका. रोजच निरंतर प्रॅक्टिस करा है ना. एमपीएससी फुकटात ऑफिसर बनवत नाही है ना, हार्डवर्क करावं लागतं. आपण बघूया पुढच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो की एक्झॅक्ट पॅसेज जो आहे म्हणजे कॉम्प्रेन्शन ते काय आहे, कारण की त्याचं वेटेज आपल्याला भरपूर दिसतं, 50च्या जवळपास प्रश्न येतात. तर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये ते समजून घेऊया ना. मला वाटतं तुम्हाला फायदा होईल याचा ना, नक्कीच फायदा होईल. बघा याच्यावर थोडा विचार करून. ऑल द बेस्ट.